आजच्या दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेवरती आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे। आंतरराष्ट्रीय न्यायालय या प्रकरणी आज निकाल देणार आहे। भारतीय वेळेनुसार आज दुपारी 3:30 वाजता न्यायालय याबाबत निकाल देईल। भारताकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली। भारतानं याबाबत 8 मे रोजी याचिका दाखल करत कुलभूषण जाधव यांना न्याय देण्याची मागणी केली। कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क करण्यासाठी भारताने 16 वेळा विनंती केली होती, पण परराष्ट्र नियमांचं उल्लंघन करत पाकिस्ताननं ही मागणी फेटाळून लावली होती। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आता आपल्यासोबत आहेत। निकम सर, तुम्ही देखील या संपूर्ण प्रकरणावरती बारीक लक्ष ठेवून होतात। तुम्हाला काय वाटतंय, भारताच्या बाजूनेच आजचा निकाल असेल? रेश्मा, मला 100% खात्री आहे की या संपूर्ण प्रकरणी जे महत्त्वाचे काही मुद्दे उपस्थित झालेले होते त्या मुद्द्याचा परामर्श घेता मी असं सांगेल की निश्चितपणे भारताला सकृतदर्शनी यश मिळण्याची चांगली शक्यता आहे। त्याला कारण असं आहे की पाकिस्तानने निश्चितपणे हे सांगितलं होतं की आंतरराष्ट्रीय न्यायालयाला अधिकार नाही, ज्युरिस्डिक्शन नाही, पण हा त्यांचा मुद्दा फार तकलादू असा आहे। कारण हरीश साळवेजी यांनी अनेक विविध खटले यापूर्वी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेले निवाडे न्यायालयासमोर दाखल करून आंतरराष्ट्रीय न्यायालयाला कशा रीतीने अधिकार आहे हे पटवून दिलेलं आहे। हा महत्त्वाचा मुद्दा होता। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काउन्सिलर ॲक्सेस, म्हणजे कुलभूषण जाधव यांना फाशीच्या शिक्षेच्या अगोदर म्हणजे पकडल्यानंतर आणि फाशीची शिक्षा झाल्यानंतर देखील आपण भारताने एकूण 16 वेळा त्यांच्याशी संपर्क साधू द्या असा प्रयत्न केला। पाकिस्तानने तो नाकारला आणि पाकिस्तान हे ठराविक कारण सांगत गेलं की ते भारतीय हेर आहेत। पाकिस्तानने त्या संदर्भात कुठलाही पुरावा दिला नाही आणि हा काउन्सिलर ॲक्सेस फार महत्त्वाचा होता। कारण असं आहे की पाकिस्तानची सगळी केस ही त्यांनी घेतलेल्या तथाकथित कबुली जबाबावर आधारित होती। एखाद्या आरोपीचा कबुली जबाब जर मारहाण करून बळजबरीने घेतला असेल तर तो पाकिस्तानच्या कायद्यानुसार देखील हे ग्राह्य धरलं जात नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये त्यांची भेट होणं हे अत्यंत जरूर होते। पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं हे देखील आपण सकृतदर्शनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला पटवून दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की या 2 प्राथमिक मुद्द्यांवरती भारताच्या बाजूने निकाल मला अपेक्षित आहे आणि तसा तो मिळेल याची खात्री आहे। निकम सर, मात्र जरी निकाल आपल्या बाजूने लागलेला असला आणि ॲडव्होकेट साळवे यांनी खूप सक्षमपणे हा निकाल, जे संपूर्ण सुनावणी होती, भारताची बाजू लावून धरली होती, या संपूर्ण प्रकरणामध्ये भारताच्या बाजूने कोणते महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला वाटतात जेणेकरून निकाल आपल्या बाजूने लागू शकतो, याच्या आशा वाढतील? रेश्मा, त्याच्यात प्रामुख्याने 2-3 कारणं आपण भारतातर्फे आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे मांडलेली आहेत। यापूर्वी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला अशा संदर्भात जे निवाडे दिले होते त्याचा संदर्भ आपण घेतला आहे। दुसरा महत्त्वाचा म्हणजे की कुलभूषण जाधव हे इराणमध्ये खाजगी व्यवसाय करत होते, तिथून त्यांना पळवून नेण्यात आलं आणि कुलभूषण जाधव यांच्यावर त्यांनी आरोप ठेवला की ते दहशतवादी आहेत। आता हास्यास्पद गोष्ट अशी आहे की दहशतवादी आणि हेर असा संबंध असू शकत नाही। हेर फक्त हेरगिरी करतो पण दहशतवादी कृत्य करत नसतो आणि त्याच्यामुळे हे कॉन्ट्राडिक्टरी आहे। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो मला अतिशय महत्त्वाचा वाटला की यांना हे कुलभूषण जाधव हे माजी नाविक अधिकारी होते असं आम्ही कबूल केलं होतं आणि लष्करी न्यायालयाला कुठले खटले चालवण्याचा अधिकार आहे की एखादा अधिकारी लष्करी अधिकारी असेल, जाधव यांची रिटायर झालेले होते, खाजगी व्यवसाय करताय, इराणने देखील जाहीर केलं होतं। अशा परिस्थितीमध्ये कुलभूषण जाधव यांच्यावर जर हेरगिरीचा आरोप खोटा ठेवून त्यांच्याकडनं कबुली जबाब बळजबरीने घेऊन आणि त्यांना कुठेही प्रकारची न भेटण्याची संधी दिली। आपल्याला आठवत असेल की अजमल कसाब याचा खटला आम्ही ज्यावेळेस चालवत होतो त्याला अजमल कसाबने न्यायालयात इच्छा व्यक्त केली की मला पाकिस्तानचा वकील हवा आहे। आम्ही म्हटलं तुझी इच्छा ही देखील आम्ही पूर्ण करतो। आम्ही त्याचं पत्र, कोर्टाचा आदेश पाकिस्तानच्या हायकमिशनर दिल्लीमध्ये पाठवला, त्यांनी कुठेही त्याला वकील दिलेला नाही। आम्ही कसाबचा खटला हा आंतरराष्ट्रीय आम्ही संपूर्णपणे खुलेपणाने त्याला 2-2 वकील दिले, एवढं सगळं नैसर्गिक न्यायदान तत्वाचं पालन केलं, पण पाकिस्तानने या उलट फक्त गळचेपीच केली आणि पाकिस्तानला जेव्हा फटकारी केव्हा बसला
की पाकिस्तानने सांगितलं की आम्ही कुलभूषण जाधव यांचा तो कबुली जबाबची क्लिप दाखवतो. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हे निक्षून सांगितलं की आम्ही मेरिटवरती विचार करणार नाही. आणि म्हणून मला आज खात्री अशी आहे की कुलभूषण जाधव यांना तुम्ही भेटू द्या, कुलभूषण जाधवना काउन्सिलर ऍक्सेस द्या, कुलभूषण जाधव यांच्या निकालाची प्रत त्यांना त्यांच्याविरुद्ध जे आरोप तुम्ही ठेवलेत त्याची सगळी माहिती भारताला द्या. हा महत्वाचा निकाल आपल्या बाजूने लागेल. फाशीच्या शिक्षेची तहकुबी आज तो प्रश्न येत नाही, कारण पाकिस्तानच्या कायद्यानुसार देखील फाशीच्या शिक्षेला अजून वेळ आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणेल की आम्ही त्याबद्दल विचार करत नाही फाशीच्या शिक्षेबद्दल. कारण असं आहे की तसा विचार करणं म्हणजे त्यांच्या कायद्यामध्ये हस्तक्षेप करणं आहे, त्यांच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये. म्हणून आंतरराष्ट्रीय न्यायालय आपली मर्यादा हे ठेवून, अदब ठेवून एवढंच सांगाल की तुम्ही त्याला भेटू देण्याची परवानगी द्या, भारताला त्याला हे कळू द्या, भेटू द्या, काय त्यांच्यावर तुम्ही आरोप ठेवले ते भारताला खात्री करू द्या. अशा प्रकारचा निकाल लागण्याची मला दाट शक्यता वाटते. निकम सर, आपण असं समजलं की निकाल आपल्या बाजूने लागेल तरी देखील पाकिस्तानातून कुलभूषण जाधव यांना भारतात आणणं हे तितकंसं सोपं काम नसणार आहे. निकाल आपल्या बाजूने लागला तरी भारतासमोर नेमकं काय आव्हान असणार आहे कुलभूषण यांना भारतात परत आणण्यासाठी? काय करावं लागेल? कुलभूषण जाधव निश्चितपणे हा महत्वाचा प्रश्न आपण विचारला रेश्मा, की कुलभूषण जाधव यांना हा निकाल जरी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला तरी काही ती लढाई तिथे संपत नाहीये. आमची खरी लढाई पाकिस्तानमध्ये चालू होणार आहे. कारण आपल्याला आठवत असेल की 2000 मुंबईला जो अतिरेकी हल्ला झाला त्याच्या जे दहशतवादी कट करणारे होते त्यांच्याविरुद्ध त्यांनी अजूनही खटला चालूच ठेवलेला आहे. म्हणजे कुलभूषण जाधव यांच्याबद्दल आपल्याला सगळी आरोपपत्राबद्दल माहिती मिळाली, त्यांनी काय पुरावे दिले हे मिळाले, मग त्याचे आपल्याला पुराव्याचं त्यांच्या सगळी चिरफाड करता येईल, पोस्टमॉर्टम करता येईल आणि पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कसं घिसाडघाईने नैसर्गिक न्यायाचा भंग करून कशा रीतीने कुलभूषणवरती खोटे पुरावा तयार करून हे आपल्याला जगापुढे मांडता येईल. आज आम्ही एका लिमिटेड मुद्द्यापुरता आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे गेलोय. हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल जर आमच्या अजून लागला तर पाकिस्तानला एक पहिली चपरा. परंतु हा निकाल लागल्यानंतर पुढचं एक दुसरं संकट असं आहे की पाकिस्तान या बाबतीत म्हणू शकतं की आम्हाला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल बंधनकारक नाही. पाकिस्तानने जर अशी आडमुठेपणाची भूमिका स्वीकारली तर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा सभेला त्याच्यात हस्तक्षेप करावा लागेल आणि आर्टिकल 94 प्रमाणे संयुक्त राष्ट्राला काही बळजबरीचे मेजर्स, कोर्सिव्ह मेथड्स हे पाकिस्तानच्या विरुद्ध वापरावे लागतील, जेणेकरून पाकिस्तानचा नाक धुवे हे करावं लागेल. पण तिथे एक भीती अशी आहे की हे जे 5 सभासद आहेत, कायम सभासद, ज्यांना व्हेटो वापरण्याचा अधिकार आहे, त्यांनी जर व्हेटो वापरला तर कदाचित मात्र त्याला संयुक्त राष्ट्राची सुरक्षा सभा देखील हातभारू शकते. परंतु पाकिस्तानला आपण जागतिक राजकारणामध्ये एकांकी पाडू शकतो. म्हणून मला अशी खात्री आहे की पाकिस्तान इतकं आडमुठेपणाचं धोरण स्वीकारणार नाही. परंतु कुलभूषण जाधव यांना भारतात आणण्याकरता आम्हाला प्रथम कुलभूषण जाधव यांच्या आरोपपत्राची नक्कल मिळाली पाहिजे. कुलभूषण जाधव यांच्या विरुद्ध कोणकोणता पुरावा त्यांनी दाखल केला हे मिळायला पाहिजे. हे मिळाल्यानंतर सगळ्या त्या पुराव्याचं विश्लेषण करता येईल. कारण असं आहे की पाकिस्तानचे कायदे आणि भारताचे कायदे हे जवळजवळ सारखे आहेत. मी जेव्हा इस्लामाबादला गेलो होतो अजमल कसाबच्या वेळेला, त्यावेळेला तिथे मी बघितलं आणि तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीने हा खटला पेंडिंग ठेवतायत हे धोकेदायक आहे. तुमच्या देशात सुद्धा दहशतवादी कृत्य घडतात. पाकिस्तानला अजूनही ते कळलं नाही, हे दुर्दैव आहे. परंतु आंतरराष्ट्रीय न्यायालयाची चपराक ही पाकिस्तानला मोठी बसेल असा मला दाट विश्वास आहे. नक्कीच निकम सर, संपूर्ण जगाचं खरं तर या निकालाकडे, आजच्या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे. मात्र आजचा हा निकाल लागला, आपल्या बाजूने लागला तरी सरबजी प्रकरण आपल्याला आठवतं. सरबजी त्यांना आपण शेवटपर्यंत भारतात आणू शकलो नाही. त्याच पार्श्वभूमीवरती कुलभूषण यांच्या बाबतीत काही धोका संभवू शकतो, काय वाटतंय तुम्हाला? निश्चितपणे ही भीती आपली अतिशय बरोबर आपण व्यक्त केलेली आहे. परंतु असं आहे की आता कुलभूषणच्या निमित्ताने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलेलं आहे. एकदा ही प्राथमिक लढाई जर आपण जिंकली की पाकिस्तानमध्ये कशा प्रकारे न्यायालयीन प्रक्रिया केली जाते, तर मग मात्र आपल्याला पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे हा मागता येतं की तुमच्या देखरेखीखाली हा कुलभूषण जाधव यांच्या विरुद्ध खटला चालवण्यात यावा. पाकिस्तानमध्ये कुलभूषण जाधव यांच्या विरोधात खटला निपक्षपाती चालला पाहिजे तरच आम्हाला न्याय मिळेल. आज पाकिस्तान हे कांगड, पाकिस्तानचं कोर्ट असेल, पाकिस्तानची राज्यव्यवस्था असेल,
ही सगळी लष्करी न्यायालय किंवा लष्करी आदेशामुळे चालत असते, हे दुर्दैवाने नाकारता येत नाही. आणि म्हणून सरबजीत सिंग यांचं झालं तसं कुलभूषण जाधव यांचं होऊ नये याची काळजी मात्र आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि आपलं भारत सरकार या बाबतीत निश्चित काळजी घेईल याची देखील मला खात्री आहे. नक्कीच. निकम सर, अगदी शेवटचा प्रश्न, अगदी थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे. खरं तर आपण सगळ्यात वाईट गोष्टीसाठी देखील तयार राहायला हवं. आपण असं म्हणतो की भारताच्याच बाजूने निकाल लागेल, मात्र जर निकाल भारताच्या बाजूने नसेल, या दोन्हीच्या शक्यता तुम्हाला किती टक्के वाटतात? भारताच्या बाजूने किती टक्के आणि विरोधात किती टक्के? मी स्पष्टपणे आपल्या समोर सांगतो की फाशीच्या शिक्षेला तहकुबी आंतरराष्ट्रीय न्यायालय देणार नाही असं मला वाटतं. कारण फाशीच्या शिक्षेची तहकुबी देणं म्हणजे पाकिस्तानच्या कायद्यात हस्तक्षेप करणं आहे. कारण पाकिस्तानच्या बॅरिस्टर कुरेशीने हे स्पष्ट केलं आंतरराष्ट्रीय न्यायालयात की अजून फाशीची शिक्षा आम्ही फाशी देणार नाही, परंतु काही त्याला वेळ आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय न्यायालय हे सांगेल की तुम्ही त्यांना काउन्सिलर ऍक्सेस द्या आणि मग भारत सरकारला न्यायालयीन प्रक्रिया करू द्या. त्यामुळे मला यश हे जवळजवळ 90% वाटतं या दोन मुद्द्यावरती. 10% सांगता येत नाही, पण 90% निश्चित यश आपल्याला मिळेल, कारण आपली बाजू आपण भारतातर्फे चांगली मांडलेली आहे. निश्चित. निकम सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपली भूमिका एबीपी माझाकडे मांडलीत त्याबद्दल. तेव्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये आज दुपारी 3:30 वाजता हा निकाल येणं अपेक्षित आहे आणि साहजिकच निकम सर म्हणतात त्या पद्धतीनं हा निकाल आहे तो भारताच्या बाजूनेच असेल अशी आशा करूयात.